श्री स्वामी समर्थ। मुक्या मुलाला वाचा फुटली, सविस्तर कथा। अक्कलकोटला स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी दूरदूरवरून भक्त येत असत। प्रत्येकाची काही ना काही व्यथा असे। अशीच एक घटना एका ब्राह्मण कुटुंबासोबत घडली। एका गावात एक अत्यंत सात्विक ब्राह्मण दाम्पत्य राहत होते। ते दोघेही ईश्वरभक्त होते, पण त्यांच्या नशिबात एक मोठे दुःख होते। त्यांना एक मुलगा झाला होता, जो दिसायला अत्यंत गोंडस आणि तेजस्वी होता। पण दुर्दैवाने तो जन्मजात मुका होता। त्याची वाढ होत गेली, पण त्याच्या तोंडातून शब्द फुटत नव्हता। त्याच्या आईवडिलांनी अनेक वैद्यांना दाखवले, अनेक औषधोपचार केले, देवासमोर नवस केले, पण काहीही उपयोग झाला नाही। गावातील लोक आणि नातेवाईक कधी कधी त्या मुलाकडे पाहून सहानुभूती दाखवत, तर कधी प्रारब्धाचे भोग म्हणून हिणवत। आईवडिलांना आपल्या मुलाचे हे दुःख बघवत नव्हते। शेवटी त्यांनी अक्कलकोटच्या स्वामी समर्थांच्या कीर्तीबद्दल ऐकले। तिथे गेल्यावर अशक्य ते शक्य होते, अशी लोकांची श्रद्धा होती। त्या श्रद्धेच्या बळावर ते दाम्पत्य आपल्या मुक्या मुलाला घेऊन अक्कलकोटला आले। ते अक्कलकोटला पोहोचले तेव्हा दुपारची वेळ होती। स्वामी महाराज आपल्या मठात भक्तांच्या गराड्यात बसले होते। तिथे एक भक्त मोठ्या आवाजात श्री गुरुचरित्र या पवित्र ग्रंथाचे पारायण करत होता। वातावरण अत्यंत मंगलमय होते। त्या ब्राह्मण दाम्पत्यानी गर्दीतून वाट काढत मुलाला स्वामींच्या समोर नेले। त्यांनी मुलाला स्वामींच्या चरणावर घातले आणि हात जोडून विनवणी केली, महाराज, आमच्यावर कृपा करा। आमचा हा मुलगा जन्मापासून मुका आहे। त्याने आईबाबा अशी हाकही आम्हाला मारली नाही। त्याचे दुःख आता आम्हाला पाहवत नाही। तुम्हीच आता आमचा आधार आहात। स्वामी समर्थांनी त्या मुलाकडे पाहिले। मुलानेही स्वामींकडे पाहिले। स्वामींच्या नजरेत त्यावेळी एक विलक्षण तेज होते। अचानक स्वामींनी त्या मुलाला जवळ ओढले आणि त्याच्या पाठीत एक जोराचा धपाटा, थाप मारला। मठातील सर्व लोक एकदम शांत झाले। स्वामी मोठ्या आवाजात त्या मुलाला उद्देशून कडाडले, अरे, असा काय गप्प बसला आहेस? बघ तो ब्राह्मण काय वाचतोय। चल, वाच बघू पुढचा श्लोक। उपस्थित भक्तांना धक्काच बसला। जो मुलगा जन्मापासून एक अक्षरही बोलला नाही, तो ग्रंथ कसा वाचणार? पण स्वामींची आज्ञा होताच एक चमत्कार घडला। स्वामींच्या त्या स्पर्शाने आणि वाणीने मुलाच्या जड जिभेला जणू सरस्वतीचा स्पर्श झाला। त्या मुलाने तिथल्या तिथे स्पष्ट आणि खणखणीत आवाजात गुरुचरित्रातील तो श्लोक म्हणून दाखवला। सिद्ध म्हणे नामधारका, शिष्य असता बहुत देखा, परिजसा जो गुरुभक्त, तोची लाधे ज्ञानिया। हे ऐकताच त्याच्या आईने आनंदाने हंबरडा फोडला आणि ती स्वामींच्या चरणी कोसळली। वडीलही गहिवरले। ज्या मुलाचा आवाज ऐकण्यासाठी त्यांचे कान आसुसले होते, तो आता स्पष्ट संस्कृत श्लोक बोलत होता। तात्पर्य, श्रद्धा आणि सबुरी असेल, तर सद्गुरूंच्या कृपेने मुक्यालाही वाचा फुटते आणि पांगळाही डोंगर चढू शकतो। स्वामींच्या दरबारातून कोणीही रिकाम्या हाताने परत जात नाही। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। कथा आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।